आता आपण ऐकतोय आजकाल स्त्रियांमध्ये पीसीओडीचा प्रॉब्लेम होतोय, पीसीओएस, पीसीओडी किंवा थायरॉइडचा इश्यू आहे, इरेग्युलर पिरियड्स किंवा हिमोग्लोबिन लगेचच कमी होतं आजकाल बायकांमध्ये, थकवा जाणवतो, मॉर्निंग सिकनेस, हे सगळं काय आहे? इतकं अचानक हे सगळं प्रमाण का वाढलं असावं ह्याचा विचार आपण केला पाहिजे. मी पुन्हा पुन्हा हे उदाहरण देते. आपली आजी बघा किंवा आपण गावाला जायचो त्यावेळेला त्या बायका कधी थकलेल्या आपल्याला दिसायच्या नाहीत. आज मी माझ्या आजूबाजूचं वातावरण असं बघते की जेवणही बाहेरनं रोज मागवलं जातं. म्हणजे पोळ्या असतील, भाकऱ्या असतील, अर्धं जेवण बनवलं जातं, पण अर्धं करायचा कंटाळा येतो म्हणून बाहेरनं मागवलं जातं. हा नक्की प्रकार काय होतोय? सकाळी उठल्यानंतर जशी आपली आई म्हणा किंवा आपले वडील म्हणा, माझे आई वडील पण सकाळी उठल्या उठल्या पहिले ब्रश करून झालं, चहा पिऊन झाला की लगेच हातामध्ये झाडू घेऊन अख्ख्या घराचा कचरा काढायचे न थकता. परत ते अंगण स्वच्छ करणं, कचरा स्वच्छ करणं, सगळा पसारा आवरण्यापासून ती जी एक ऊर्जा आपल्याला पूर्वी दिसत होती ती आजकाल बायकांमध्ये दिसत नाही आहे. बायकांमध्ये मला असं अजिबातच म्हणायचं नाही की हे काम फक्त बायकांचं आहे. ज्या हाऊसवाईफ्स आहेत त्या लवकर थकत आहेत, त्यांना थोडंसं कामाचं प्रेशर आहे, तणावाचं प्रेशर आहे. नक्की काय मुद्दा आहे आपल्याला माहीत नाही, पण ह्या विषयावरती आज बोलणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि त्याचं मेन कारण असेल लाईफस्टाईल.